त्यानंतर स्वागत होणार आहे सन्माननीय मोनिकाताई पाटील यांचं आणि त्याच वेळेला त्यानंतर स्वागत होणार आहे अशोकजी पाटील यांचं. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी नंदू पाटील आणि दिनेश पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. आपण जाऊया यासीन सर मैदानाकडे, जिथे जिंकण्यासाठी अर्थातच आपण पाहायला गेलं तर 35 धावांचं टार्गेट आहे. मी म्हणेन बघा, क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठं किंवा छोटं नसतं. शेवटला क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, 100% एफर्ट्स लावावे लागतील. निशांत थोडंसं थांबवतोय. श्री सन्माननीय सुरेशजी म्हात्रे अण्णा तळकावीर यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. यस, धन्यवाद. जी हाँ, कुणाल के बल्ले से ये आता हुआ बहुत ही खूबसूरत चौका. जी हाँ डीजे मास्टर, 1 मिनट रुकाऊंगा डीजे, क्योंकि स्कोर बिल्कुल मालूम नहीं है लोगों को. देखिए दोस्तों, 35 रन चाहिए जीतने के लिए. MG फाइटर्स वनौली टीम को सुनहरा मौका है. राज सिंह पे गेंदबाजी करने के लिए आए हैं. पहली गेंद पर 2 रन, दूसरी ही गेंद पर एक चौका, यानी अपने इरादे स्पष्ट किए हैं. निशांत 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, तो उसका फायदा उठाना होगा. पावर प्ले का अगर फायदा नहीं उठाएंगे तो फिर थोड़ा सा बैकफुट पर भी आ सकते हो. नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी. कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे, तिथे जर तुम्ही फायदा घेतला तर 50% विजय आपला या ठिकाणी सुनिश्चित होतो आणि तोच प्रयत्न इथे दिसून येतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये टार्गेट करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा घेतल्या तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्थितीमध्ये आपला संघ पाहायला भेटतोय. सुभाष गायकर पुरस्कृत MG फाइटर्स बनवली. देखिए निशांत, मुझे यहाँ पे ये बात बतानी पड़ेगी कि लक्ष्मी रिसोर्ट लोनारे के कैप्टन की कुछ न कुछ मिसअंडरस्टैंडिंग हो चुकी है. राज सिंह को खेलने का मौका ही नहीं मिला. ये बहुत बड़ा बल्लेबाज है. सही मायनों में मैंने इनको मैच निकालते हुए देखा है और लगातार बैक टू बैक 3-4 छक्के लगाते देखा है. तूफानी और बहुत ही आक्रामक तेवर उन्होंने दिखाए थे और उनको कितनी गेंदें खेलने को मिली है? मात्र अंतिम 3. आणि त्याचमुळे हा धावांचा दुष्काळ आपण मात्र मैदानी पाहायला मिळाला. इथे सुरुवात खूप चांगली केली आहे, सकारात्मक सुरुवात केली आहे. एक ब्लेझिंग स्टार्ट इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने दिलेला आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे झालाय सक्सेसफुल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलेला आहे. 1 धाव घेतली. 1 धावेच्या साह्यानं धाफलकावरती 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. यासीन सर, इथून मी म्हणेन मॅच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. इथून चांगली गोलंदाजी झाली, प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घेतल्या तर मॅच मध्ये वापसी करू शकेल लोणारे संघ. दोनों भी ये जो बल्लेबाज है ना, दोनों भी कुणाल नाम से बिलोंग करने वाले, कुणाल कुंडालकर और कुणाल नाइक. गेंदबाज राज सिंह बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं और आपने देखा होगा जब बल्लेबाजी करने के लिए आए थे तब राइट हैंड से बल्लेबाजी कर रहे थे. और अगर ये सवाल पूछोगे ना राज सिंह को कि आपने ये कैसा सोचा, तो उसका जवाब नहीं दे पाएंगे. वो कोई भी नहीं दे पाएगा कि मैं बाएं हाथ से गेंदबाजी क्यों कर रहा हूँ, किसी को नहीं मालूम होता. येस, प्रत्येक संघामध्ये किंवा कित्येक संघामध्ये आपण पाहतोय एखादा फलंदाज रायटी असेल तर बॉलिंग करत असताना तो लेफ्टी होतो. NSA खानावमध्ये आकाश गोंधळी तुम्ही बघा खेळत असताना रायटी, परंतु बॉलिंग मात्र लेफ्टी आहे. बघा आमच्या खानाव संघाचे स्वयंसेवक आता स्वतः गेले आणि तिथून खुर्च्या मात्र आपल्या ताब्यात घेत आहेत. हे कार्य नक्कीच स्वयंसेवकांचं आम्हाला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. गुंदे साहेबांनी जी जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर दिली त्याला पूर्णपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने न्याय देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नो डाउट अनंतराव गोंधड़ी साहब सभी जानते हैं कि इस इलाके के विकास पुरुष के नाम से उनको पहचाना जाता है, क्योंकि ये मैदान उन्होंने बनाया है उसका जीता जात का उदाहरण ये मैदान है, ये व्यासपीठ है. और इसी के साथ साथ इस इलाके की जो डेवलपमेंट, जो विकास हम देख रहे हैं वो ज़बरदस्त तरीके से हो रहा है. बहुत सारी ढेर सारी कंपनियां यहाँ पे आ रही है और इसी वजह से लोगों को रोज़गार मिल रहा है. और रोज़गार, पढ़ाई के साथ साथ खेल भी इम्पॉर्टंट है, ये भी उन्होंने दर्शाया. आणि त्याहून पहिलीकडे बोलायचं झालं तर यावर्षी आपण या स्पर्धेमध्ये 32 संघ ग्रामीण घेतलेले आहेत आणि 16 संघ IPL फॉर्मॅटमध्ये, 48 संघांना सहभाग देऊन सुद्धा अजून 10 ते 15 संघ वेटिंगवरती होते. परंतु लिमिटेशन असतात, मर्यादा असतात, परंतु पुढील वर्षी नक्कीच काही अजून संघांचा सुद्धा विचार केला जाईल. जी हाँ, क्यों नहीं, क्योंकि इतने अच्छे टूर्नामेंट में, इतनी ज़बरदस्त प्रतियोगिता में कौन नहीं खेलना चाहेगा, और वो भी फ्लड लाइट में. और मैं सच बताता हूँ क्योंकि मैं भी उसका जीता जागता उदाहरण हूँ. मैं खुद 10 साल से यहाँ पे कमेंट्री कर रहा हूँ, हर साल आ रहा हूँ और इस इलाके में पहली मर्तबा किसी ने
अंडर लाइट अगर ये प्रतियोगिता का शुरुआत की होगी, स्टार्ट किया होगा, तो वो नाम एक ही है, नो डाउट, वन एंड ओनली सन्माननीय अप्पा गोंधड़ी। चलिए दोस्तों, मैदान पर जहाँ पे शिरोविक जो कि पेधारी से बिलोंग करते हैं, मराठी उद्योजक है, मगर बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार बल्लेबाजी करते हुए उन्होंने अक्सर प्रतिभा अपनी दिखाई है। बहुत ही शानदार क्रिकेट खेला है उन्होंने अपनी ज़िंदगी में, मगर आज सही मायनों में निशांत उनका इम्तहान होगा, क्योंकि ये रन डिफेंड करने हैं, ये आसान बिल्कुल नहीं है। नक्कीच नेक्स्ट मॅच असणार आहे, त्यामध्ये NSC खानाव संघाच्या आयकॉन आपण पाहू शकता, सुशांत मोकल पेंड. नक्की चर्चा सुरू होईल. पुन्हा एकदा शिरुविक, चांगला बॉल आहे, टप्पा पडला, इथे टर्न झाला, बॅटचा स्पर्श झालेला आहे, त्यामुळे इथे मात्र फलंदाज बॅक टू दी पेव्हिलियन. येस, डीजेला थांबवणार आहे. तर NSC खानाव या संघामध्ये आपण आयकॉन पाहू शकता, सुशांत मोकल, जो खऱ्या अर्थानं या वर्षामध्ये जबरदस्त लोकप्रिय झालेला खेळाडू हा देखील खेळणार आहे. त्याच्याच बरोबरीनं जयेश भोईर, भातान पनवेल हा देखील खेळणार आहे. तदनंतर सौरभ म्हात्रे, खार्डी ठाणे येथून हा खेळाडू NSC खानाव संघामध्ये खेळणार आहे. आणि चौथा खेळाडू जो आहे रोहित पाटील, एक जबरदस्त ठाणे जिल्ह्यातील ज्याने आपल्या फलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व नेहमीच दाखवलेलं आहे, असा रोहित पाटील ठाणेवरून NSC खानाव संघामध्ये खेळणार आहे. देखिए आपके सामने जो गेंदबाज है ना शिरोविक, वो PNP चषक में मैन ऑफ द टूर्नामेंट रह चुके हैं। निशांत आप तो बखूबी जानते होंगे। उसी के साथ साथ APL हमारे अलीबाग की सर्वश्रेष्ठ और एक टूर्नामेंट होती है, अलीबाग प्रीमियर लीग, वहाँ पे भी वो मैन ऑफ द टूर्नामेंट हो चुके हैं। इसका मतलब एकदम क्वालिटी बल्लेबाज है, क्वालिटी गेंदबाज है, इसमें कोई शक है ही नहीं। मगर यहाँ पे सवाल ये है कि ये रन कैसे डिफेंड करेंगे। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. आता अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव चांगला कामाला येतो. तो अनुभव इथे वापरावा लागेल. यास टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यपूर्ण गोलंदाजी किंवा त्याच वेळेला प्रत्येक बॉलवरती असलेले चेंजेस हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बघा, बदलणं हा कालाचा नियम आहे आणि तोच इथे नियम लागू होत आहे. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन पाहायला मिळते. आहा, जबरदस्त बॉल, अफलातून बॉल. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना इथे मात्र आता विवंचनेमध्ये सापडलेले आहेत. जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आता कल्पक बुद्धीने खेळावं लागेल. निशान, मैं तो बात कर रहा था ये कैसे डिफेंड करेंगे, मगर उसी राह पर चल रहे हैं। पहली ही ओवर में एक चौका आने के बाद मुझे ऐसा लग रहा था कि ढेर सारे रन बनेंगे, मगर रही राज सिंह ने मात्र 8 रन खर्च किए। और यहाँ पे देखिए शिरुविक ने पहली 4 गेंदों में 1 रन खर्च किया है। क्या बात है शिरु, जबरदस्त वापसी पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा आता पंचांचे हात जमिनीला समांतर. एक धाव फार महत्वाची आहे. एक धाव. येस, या ठिकाणी रिव्ह घेतलेला आहे लाईनच्या बाहेर की आतमध्ये आहे याची पडताळणी केली जाईल. आमचे पुरुषोत्तम बघत आहेत. परंतु नक्कीच यासिन सर बघा, चेक. सन्माननीय नंदूजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या मॅचमध्ये किंवा संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक धाव ही शेवटच्या क्षणात सोन्याच्या भावाप्रमाणे होते. त्यामुळे आता इथे धावा सेव्ह करणं फार गरजेचं आहे. अजून एक मी नक्कीच सांगेन की यासिन सर गेले 2 वर्ष आपण एक फॉर्मॅट सुरू केला. ग्रामीण गटामध्ये आपण प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांक 4 नंबर दिलेले आहेत. ओपन गटामध्ये आपण 2 नंबर्स दिलेत. दोन्हीकडे मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण व्यासपीठाच्या जर उजव्या बाजूला पाहिलं तर 2 बाईक इथे मॅन ऑफ द सिरीजला मात्र दिलेले आहेत. यस, पैशन प्रो, ये 2 बाइक, जी हाँ, यस, ये वाइड बॉल होगा. जी हाँ, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. देखिए तकरीबन 5.5 लाख रुपए का कैश प्राइज है. उसी के साथ साथ 2 पैशन प्रो ये ब्रांडेड बाइक भी है और बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज. इस ट्रॉफी के साथ फोटो किसका होगा आज? त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. पुन्हा एकदा शिरुविक, मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या बाहेरचा इथे कडा लागलेली आहे, एज लागली आहे, इथे मात्र पकडलेला आहे कॅच, फलंदाज बाद. NSC खानाव चषक आयोजन केलं 1 नंबर. NSC खानाव चषक आयोजन केलं 1 नंबर. NSC खानाव चषक आयोजन. थँक्यू सो मच यासिन सर. अजून सुद्धा या मैदानाची एक खासियत आहे, जसा वेळ पुढे जातोय तुम्ही मैदानाच्या सभोवताली आता प्रेक्षक पहा
जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षकांची संख्या आता वाढताना पाहायला मिळते. ये जो प्रेक्षक दिख रहे हैं ना निशांत, इससे और डबल प्रेक्षक आने वाले हैं, क्योंकि ये तो पहला ही मैच है. इसके बाद देखिए एनएससी खानाव, इस टीम में भी आपको आइकॉन खिलाड़ी देखने को मिलेंगे. जाखमाता भिलजी, जय मल्हार अलीबाग, एकवीरा थर्ड, जय हनुमान घोटवड़े और यूबी स्पोर्ट्स सुरई. हर टीम में 4 आइकॉन आपको देखने को मिलेंगे. ऑल इंडिया से कहीं पे भी कहीं से भी आ सकते हैं और यहाँ पे खेल सकते हैं. मगर हम निशान जाएंगे रनों की संख्या के ऊपर 10 रन स्कोर कार्ड पर. आता 13 बॉलमध्ये इथे 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. यासिन सर, मी म्हणेन आता ही मॅच 50-50 आहे. 13 बॉल 25 धावा, इथून चांगली ओव्हर केली किंबहुना इथे चांगली गोलंदाजी झाली तर लोणारे संघ एक पाऊल पुढे टाकू शकतो. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहूया आता शेवटल्या बॉलवरती कशा पद्धतीने त्याचे रिफ्लेक्सेस पाहायला मिळतील. आहा, चांगला बॉल, चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले. लॉंग लेगच्या दिशेनं बंद बाउन्स, चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय अप्रतिम बहारदार चौकार. यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज.
नवीनची गरज असेल, परंतु यासिन सर आताच एक माहिती मिळाली, वेस्ट बेंगॉल, उडीसा, त्याच वेळेला गुजरात अशा विविध राज्यातून खेळाडू आता मैदानाच्या साईडला आलेच आणि तिथे फोटो काढणं सुद्धा सेशन सुरू झालंय. यस क्यों नहीं, क्योंकि टूर्नामेंट भी उतना बड़ा है, तकरीबन 5.5 लाख रुपए का कैश प्राइज. जी हाँ, इस मतलब देखिए ढीले हाथों के साथ उस गेंद को बैकवर्ड पॉइंट की दिशा में ढकेला बल्लेबाज कुणाल नाइक ने और अंतिम ओवर में अपने पास स्ट्राइक रखा है. ये स्ट्रेटजी बहुत ज़रूरी थी. कुणाल ने सिचुएशन को रीड किया है कि अब जो भी कुछ करना है मुझे ही करना पड़ेगा, क्योंकि वो आइकॉन के रूप में यहाँ पे खेल रहे हैं. क्योंकि जीतने के लिए वो मैच कहाँ था और मैच कहाँ पे आ चुका है. 6 गेंदे 18 की जरूरत. बघा, सुरुवातीला काही प्रेक्षकांनी असा अंदाज लावला की 24 बॉलमध्ये 35 रनमध्ये इझी आहे, त्याच्यामध्ये हा संघ अगदी 3 ओव्हर्समध्ये धावा काढेल. पण बघा यासिन, तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही आव्हान हे माफक नसतं, छोटं नसतं किंवा मोठं नसतं. तुमच्याकडे लढण्याची ताकद पाहिजे, ती मात्र ताकद दाखवलेली आहे लोणारे संघाने. आता 6 बॉलमध्ये 18 धावींची गरज असताना थोडासा प्रेशर. निशांत थोडंसं थांबवतंय. राहुल जोगाडे जे जबरदस्त स्पेल हँडल केलं त्याच्यासाठी सुरेश म्हात्रे दादांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि बंधू भोईर यांच्याकडून ओव्हर हॅट्रिक जरी झाली किंवा विकेट हॅट्रिक जरी पूर्ण झाली तर मात्र बॉलरसाठी 3000 रुपयाचा इनाम आहे. वनवली संघाकडे अजूनही संघाचं ट्रम्प कार्ड आहे. कुणाल नाईक सारखा खेळाडू अजूनही मैदानावरती तैनात आहे. 6 बॉलमध्ये 18 धावींची गरज असताना असे कित्येक सामने कुणालने जिंकवलेले आहेत. तो नक्की सांगेल की अंधार कितीही गडद असू दे, एक दिवा पुरासा असतो, तसेच एक ठाम निर्णय जीवन बदलण्यासाठी खास असतो. नंदूजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. येस, ओव्हर यू. आहा, पहली ही गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी. कुणाल बीट हुए हैं और विकेट कीपर जोरदार अपील करते हुए. क्या हुआ है? जी हाँ, गेंद तो फील्ड हो चुकी है. मुझे ऐसा भी लगा, मेरे दिल में शक आया गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में तो नहीं चली गई, मगर नहीं, गेंद स्टॉप हो चुकी है. यानी पहली गेंद बिंदी. बचे हुए 5 गेंदों में 18 की जरूरत. क्या ये मैच चल रहा है? कहाँ था और कहाँ आ गए? गोलंदाजीने मन जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा सेकंड बॉल, चांगला फटका कोण काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तेथे मात्र तैनात. कॅच मात्र मैदानावरती सोडला आणि इथे दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा डीजेला संधी. थँक्यू. गोंदी साहेबांनी घोषणा केली. यासिन सर, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जेव्हा या स्पर्धेचं 14वं पर्व असेल तेव्हा आमदारांनी इथे मॅन ऑफ द सिरीजला 4 व्हीलर डिक्लेअर केलेली आहे. आणि त्याच वेळेला याच मैदानावरती बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा देखील प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. तो हम सारे क्रिकेट के दीवानों को ये भी बताते हैं कि ये संस्करण कितवा है. यस, ये 10वां संस्करण है और आपको थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा. 3 से 4 साल इंतजार करो. यहाँ पे तूफान आने वाला है क्रिकेट का. चलिए मैदान पर चलते हैं. आहा, इसमें दबा डाउन द ग्राउंड, तीर की तरह सीधा बॉलर के सर के ऊपर से 6. थँक्यू सो मच. मी यासिन सर सांगितलं होतं की कुणाल नाईक जोपर्यंत मैदानावरती आहे तो त्या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. एक बाइंडिंग फॅक्टर म्हणून ज्याची ओळख आहे. अशा कित्येक मॅचेस त्यांनी जिंकवलेल्या आहेत. आता समीकरण पहा, एका षटकाराने बदललेलं आहे. 3 बॉल 11 धावींची गरज. प्रेक्षकांना अंदाजच लावता येत नाहीये ही मॅच नक्की लोणारे संघाकडे जाईल की ही मॅच नक्की वनवली संघाकडे जाईल. जी हाँ, लक्ष्मी रिसोर्ट लोनारे के जो फैन है, फॉलोवर है, वो सोच रहे होंगे कि इतनी मेहनत के बाद अगर ये मैच आया है तो हम जीते. मगर उसी वक्त एमजी फाइटर्स वनवली के फैन फॉलोवर भी बहुत तादाद में आ चुके हैं और वो चाहेंगे कि हम यहाँ से जीते. जीतने के लिए बस 2 बड़े स्ट्रोक, 3 गेंदें आपके पास है, 11 की जरूरत. एक बड़ा स्ट्रोक आता है ना तो फिर गेंदबाज मनोवैज्ञानिक दबाव में जाएगा.
नक्कीच आता ती कामगिरी फलंदाजाला करून दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला हीच एक संधी आहे. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. नावलौकिक लवकर होणार आहे. त्यामुळे दोनही संघांसाठी समान संधी. 3 बॉल जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. यस यस, आपको कंपलसरी चेस करना होगा. ये लगाया, गई, ये भी गई, बैक टू बैक और एक सिक्सर. गोंधळी साहेब नाव झळकतो अलिबाग तालुक्यात. आपल्या सर्वांचे लाडके गोंधळी अप्पा आहेत पॉवरफुल. यस, धन्यवाद डीजे. देखिए निशांत पहले 17 रन बनाने के लिए 18 गेंदों का इस्तेमाल किया था. यानी पहले 3 ओवर में मात्र 17 रन आए थे. और देखिए किस तरह से गिरगिट की तरह ये खेल बदलता है. इसलिए अक्सर कहा जाता है कि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. 2 गेंदे 5. एक जॉयफुल मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक थ्रिलिंग मॅच पाहायला मिळते. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज. कुणाल नाईक सारखा खेळाडू मैदानावरती आहे. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देतोय आणि सांगून देतोय की माझ्याकडे सुद्धा तो दमखम आहे मॅच जिंकवण्याचा. तरी सुद्धा मी म्हणेन मॅच अजूनही समसमान. एक बॉल जर डॉट आला तर पुन्हा एकदा प्रेशर हा ट्रान्सफर होईल वनवली संघाकडे. त्यामुळे आता एक काटेकी टक्कर किंवा एक दोलाम्या स्थितीमधला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जी हाँ, एक गेंद डॉट या विकेट, दोनों में से एक यहाँ पे गेंदबाजी करने वाले टीम के लिए जरूरी. ओहो, इसमें दावा फिर से एक बार उड़ाया. गेंद गई है कवर की जानिब. 1 बाउंसी मारिका के बाहर. ये क्या हो रहा है? आया है चौका. समाजसेवेत मागे ना कधी पुढे ते एक पाऊल. समाजसेवेत मागे ना कधी पुढे ते एक पाऊल. अहो पुढे ते एक पाऊल. शिवसेनेचे नेते अनंत गोंधळे साहेब पॉवरफुल. शिवसेनेचे नेते अनंत थँक्यू. बघा प्रत्येक क्षणाला झटायचं असतं. कारण असं म्हणतात की मनात जिद्द असेल तर मार्ग आपोआप सापडतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. एका बॉलमध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. मी म्हणेन पुन्हा एकदा मॅच 50-50. शेवटल्या बॉलपर्यंत ही मॅच. यासीन सर, पहिलाच IPL चा सामना असा होत असेल तर पुढील सामन्याचा अंदाज तुम्ही आताच लावू शकता. देखिए यहाँ पे कोई गेंदबाज को दोष तो देगा, मगर हमारे ये गेंदबाज है ना वो ग्रामीण खिलाड़ी है. उनको इतने प्रेशर मैच में खेलने का अनुभव कम हो सकता है. मगर मैं ये भी कहूँगा यहाँ पे हमें गौर करना पड़ेगा कि वो कैच ड्रॉप हुआ था. कैचेस विन द मैचेस. क्योंकि अगर वो कैच लपकने में कामयाब होते तो फिर सिनेरियो कुछ अलग होता. निशांत, नक्कीच कॅचचं महत्त्व मी कित्येक वेळा सांगितलं. इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका, सूर्यकुमारचा तो या कॅच 8वा अख्खा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. त्यामुळे नक्कीच फायनलच्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरचा संजू सॅमसन कॅच सोडला होता. 89 धावा त्यांनी मारल्या होत्या. तो वर्ल्ड कप सुद्धा आपल्या हातामध्ये आला. हे कॅचचं महत्त्व आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. जी हाँ, सूर्या ने जिस तरह से कैच लपका था, वो अगर कैच ड्रॉप होता इसका मतलब हमारा विश्व की चषक ड्रॉप होता. जी हाँ, अगली गेंद. एक गेंद है. ओहो, यहाँ पे भी हवा में बहुत देर तक गेंद थी, मगर आखिरकार बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे जीती है. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. रायगड जिल्हा परिषद सदस्य शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख आमदार महेंद्र शेट सोबती या कायम मानसिंधवींची साथ. कधी स्वतःच्या खुशीसाठी त्यानं कोणाचं वाईट न केलं. कधी स्वतःच्या थँक्यू